हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल। आज आपण पाहणार आहोत नगर जिल्ह्याची सुप्रसिद्ध अशी शिंगोरी आमटी। नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुका आहे आणि पाथर्डी तालुक्यामध्ये शिंगोरी नावाचे एक छोटंसं गाव आहे आणि ही आमटी तिथली ओरिजिनल आहे, म्हणून या आमटीला शिंगोरी आमटी म्हणून ओळखले जाते। आपल्याला सगळ्यांना माहित आहे की पाथर्डी तालुका म्हटलं की तिथे प्रकर्षाने जाणवतो तो वंजारी समाज आणि प्रत्येक समाजाची ही एक वेगळी अशी फूड कल्चर असतं आणि त्यांच्याच ओरिजिनल रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया। शिंगोरी आमटी करण्यासाठी आपण इथे घेतली आहे 1 चमचा तुरीची डाळ, 1 चमचा मसुरीची डाळ, 1 चमचा चणा डाळ, अर्धा चमचा मटकीची डाळ, 1 चमचा मुगाची डाळ आणि 1 चमचा बाजरी, आपण जी बाजरीची भाकरी खातो ती बाजरी। आणि हे आपला जो पोहे खायचा चमचा आहे याच्या अंदाजाने म्हणजे मापाने ह्या सगळ्या डाळी घेतल्यात 1-1 चमचा। मटकीची डाळ थोडीशी कमी घेतली इतर डाळींपेक्षा, बाकीच्या समप्रमाणात देत। आता हा आमटीचा मसाला आहे। मसाल्यासाठी सगळ्यात पहिला तर कांदा आणि खोबरं, कुठलीही आमटी असेल तर लागतं। 1 कांदा घेतलाय, 5 ते 6 खोबऱ्याचे कुटके घेतले ते। नगर जिल्ह्यातला मसाला काढायचा म्हटलं की तर सगळ्यात पहिल्यांदा असतो ते अख्खे धने। हे अख्खे धने भाजून ज्यावेळेस पाट्यावर वाटले जातात त्या प्रत्येक मसाल्याचं म्हणजे टेस्टच वेगळी येते यामुळे। आणि भाजकी डाळ, हे 2 इन्ग्रेडियंट असे आहेत की ते रोज त्यांच्या जेवणात असतातच। आणि ही थोडं 1 चमचा जिरं, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 2 तुकडे आल्याचे आणि 10 हिरव्या मिरच्या। सगळ्यात पहिला तर हा कांदा आहे, ह्यात छेद द्यायचा असं मधोमध 1-2-4 छेद द्यायचे उभे, पूर्ण नाही कापून घ्यायचंय। खालपर्यंतचा जो बेस आहे तो तसाच ठेवायचा आहे असे। आणि हे जे वरचं टर्फल आहे ते नंतर पण निघतं, आत्ता काढायचं तर आत्ता पण काढू शकतो। आणि असे हा जो कांदा आहे हा आपण आता भाजायला ठेवणार आहोत। गॅस बारीक करायचा आहे आणि कांदा छान भाजून द्यायचा आहे। तुम्हाला जर चुलीवरचा आहार असेल किंवा चूल पेटवलेली असेल तर त्यात टाकून दिला तरी चालेल। आणि कांदा असा काळा होतो बाहेरून आणि आतमध्ये शिजला जातो, असं गॅसवरच भाजून घ्यायचं। आता आपल्याकडे अवेलेबल आहे गॅस, चूल नाहीये म्हणून। इथे मी कढई तापायला ठेवली आहे, पण कढईत तेल वगैरे काहीच घालायचं नाहीये। आपल्या ज्या डाळी आहेत त्या ड्राय रोस्ट करून घ्यायच्या आहेत, कारण डाळींचा कच्चटपणा आहे तो निघून गेला पाहिजे, नाहीतर मग आपली आमटी ती पिठाळ लागते। यासाठी ह्या डाळी घेतल्यात, त्यातली एक डाळ भाजायची, सगळ्या डाळी एकदम भाजायच्या नाहीये। सगळ्यात पहिलं तर चण्याची डाळ, 1 चमचा डाळी आहे त्यामुळं आपण काही धुणार नाही आहोत, पण अशा पुसून घ्यायच्यात एका नॅपकिनने आणि भाजून घ्यायच्यात। पाहू शकता डाळीचा कलर थोडासा चेंज झालाय, जो पिवळा कलर होता तो जरा पांढरसर झालेला आहे। आणि लगेच काढून घ्यायच्या ह्या डाळी एका प्लेटमध्ये, कारण खूप जास्त काळपट होऊन दिल्या तर कडू लागतात, मग आमटी चवीला चांगली नाही लागत। आता मी भाजून घेते मसुरीची डाळ। चण्याची डाळ भाजायला थोडा जास्त वेळ लागतो, त्या मानाने मसुरीची मुगाची डाळ पटकन भाजून होते। त्यामुळे 1-2 कलते फिरवले का ती डाळ तयार आहे आपली भाजलेली। आणि डाळ भाजली की एक छान खमंग भाजणीचा जसा वास येतो आपल्या पिठाचा तसा वास यायला सुरुवात होती। पाहू शकता हे जो मसुरीचे लाल कलर होता तो पण बदलून आता फिक्कट झालाय। भाजलेल्या डाळी एकत्र काढल्यात तरी चालतील, कारण आपल्याला हे वाटायचंच आहे, परंतु भाजताना वेगवेगळ्या भाजायच्या। आता मी तुरीची डाळ घालून घेते भाजण्यासाठी। तुरीची डाळ पण पटकन भाजून होते। तुम्ही पाहू शकता आपल्या कांद्याला असे पदर सुटायला लागले, ते म्हणजे आपला कांदा आतपर्यंत शिजतोय। जर असं वाटत असेल की फ्लेम एकाच बाजूने लागते तर तुम्ही कांदा पलटी सुद्धा करू शकता। मी आता पलटी करून घेते कांदा, अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचं जेणेकरून सगळीकडे त्याला फ्लेम लागेल।
तुरीची डाळ पण काढून घ्यायची आणि भाजल्यानंतर मग आता मी टाकते मुगाची डाळ. तुमच्याकडे मुगाची डाळ मटकीची डाळ, जर तुमच्याकडे मटकीची डाळ अवेलेबल नसेल तुम्ही उडदाची वापरली तरी चालेल. ही डाळ पण पटकन भाजली जाते कारण खूप छोटे छोटे दाणे असतात तिथे, त्यामुळे लगेच काढून घ्यायची. आता मी टाकते मुगाची डाळ शेवटला. डाळी कुठल्याही सिक्वेन्सनी भाजल्या तरी चालते. फक्त त्या कच्च्या पण राहिल्या नाही पाहिजे आणि करपल्या पण नाही पाहिजे, अशा पद्धतीने भाजायच्या. तुम्ही पाहू शकता प्रत्येक जो पदर आहे कांद्याचा तो सेपरेट झालाय, म्हणजे आतपर्यंत आपला कांदा भाजलाय. या स्टेजला मग गॅस बंद करायचा आहे. काढून घेते. बाजरी ही पण मी कापड्याने पुसून घेतली आणि मग टाकली. एक चमचाच आहे, परंतु हे प्रत्येक जिन्नस हे खूप महत्वाचं आहे कारण प्रत्येकाची वेगवेगळी टेस्ट आहे आणि बाजरी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एखादी डाळ कमी जास्त असेल तरी चालेल, परंतु बाजरी ही आमटीमध्ये असायलाच हवी. याने आपल्या आमटीला खूप छान अशी टेस्ट येणार आहे, प्लस घट्टपणा पण येणार आहे. जर तुमच्याकडे बाजरी अवेलेबल नसेल आणि बाजरीचं पीठ असेल तर पीठ पण असंच ड्राय रोस्ट करायचंय आणि जसं आपण बेसन पीठ पेरतो तसं हे ते बाजरीचं पीठ पेरायचं आमटीमध्ये. परंतु असं डायरेक्ट बाजरी भाजली आणि मग आमटीत वाटून टाकली तर त्याची टेस्ट त्याच्यापेक्षा छान येते पिठापेक्षा. आपली बाजरी पण भाजून झाली आहे. जर तुम्हाला या डाळी वापरायच्या नसतील तरी पण जो मसाला काढलाय तो आणि चण्याचे जे डाळ आणि बाजरी या दोन फक्त इन्ग्रेडियंट्स वापरून सुद्धा आमटी केली जाते, ती पण छान लागते. परंतु या बाकीच्या डाळी पण थोड्या थोड्या घेतल्याने आमटीला अजून छान टेस्ट येते. अशा पद्धतीने आपली भाजणी तयार झाली आहे. आता आपण मसाला भाजून घेऊया. त्याच कढईमध्ये आता आपण खोबरं टाकून घेणार आहोत. खोबऱ्याला काही तेलाची गरज नसते, त्यामुळे खोबरं पण असंच भाजून घ्यायचंय कारण खोबऱ्याला अंगचाच तेलकटपणा असतो, त्यामुळे ते भाजून घ्यायचंय. जर तुम्हाला खोबऱ्याची कालवण जास्त आवडत असेल तर जसं आपण कांदा भाजलाय तसंच डायरेक्ट खोबऱ्याची वाटी भाजली गॅसवर किंवा चुलीवर तरी पण चालते. परंतु आपण इथे बाजरी आणि डाळी वापरले त्यामुळे आमटीला घट्टपणा येणार आहे, त्यामुळे खोबरं मी बेतातच घातले. पाहू शकता इथं खोबरं सुद्धा लालसर व्हायला लागले. आता खोबरं काढून घ्यायचे आणि उरलेले जे मसाल्याचे पदार्थ आहेत ते भाजून घ्यायचे. तर आपला कांदा पण भाजून झालाय दुसऱ्या गॅसवर. अशा पद्धतीने खोबरं भाजून झालंय आपलं. आता कढईमध्ये मी 1 चमचा तेल घालून घेते. मसाला भाजण्यासाठी जास्ती तेलाचा वापर नाही करायचा आहे. आणि याच्यामध्ये 2 आल्याचे तुकडे आहेत ते आणि 4-5 लसणाचे ज्या पाकळ्या आहेत ते भाजून घ्यायचे. आलं लसूणची पेस्ट तुमच्याकडे जर तयार असेल घरामध्ये केलेली तर तुम्ही ती डायरेक्ट आमटी करण्याच्या वेळेस फोडणीत वापरली तरी चालेल, परंतु माझ्याकडे नव्हती म्हणून मी आलं आणि लसूण सुद्धा असं तळून घेतलेलं आहे. तेलामध्ये मी 5-7 हिरव्या मिरच्या टाकून घेते आणि त्या पण भाजून घेते. मिरच्या तळताना थोडी खबरदारी घ्यायची कारण खूप जास्त तेल उडण्याची शक्यता असते किंवा मिरचीतले दाणे, त्यामुळे मी त्याला कट वगैरे करून नाही घेतले, डायरेक्ट मिरच्या टाकल्या. आणि आता मिरच्यांचा कलर थोडासा चेंज झाला का ते काढून घ्यायचे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कच्च्या मिरच्या वापरल्या तरी चालतील, परंतु या अशा मिरच्या टाकल्या की आमटीची टेस्ट चांगली येते. आता टाकते मी भाजकी डाळ, ज्याला आपण फुटाणे पण म्हणतो किंवा
ही डाळ जर नसेल टाकायची तर थोडंसं बेसन पीठ पण भाजून टाकलं तरी चालतं, परंतु डाळ होती म्हणून डाळच घालायची आहे. डाळ लगेच लाल होती, डाळ पण लगेच काढून घ्यायची. आणि आता आहे धने आणि जिरे. प्रत्येकाच्या घरात धना जिरा पावडर असतेच, परंतु जर अशी आमटी वगैरे काही करायची असेल तर असे वेगळे धने आणि जिरे भाजून घालायचे. त्या पावडर पेक्षा तर हे खूप छान लागते चवीला. आणि हे भाजून घेताना गॅस बंद करायचे, कारण हे जळण्याची शक्यता असते. त्या तेलाचं जे जास्त टेम्परेचर असतं आणि कढई पण तापलेली असते तेवढ्या ह्याच्यात हे होऊन जातं, आपला मसाला पण जळत नाही. अशा पद्धतीने आपला जे वाटण्यासाठी जे काढलेले साहित्य आहे ते तयार आहे. आता मी हे एका मिक्सरच्या भांड्यातनं फिरवून घेते. हा जो आपण गॅसवर भाजून घेतलेला कांदा आहे त्याचं जे बाहेरचं कव्हर आहे ते काढून टाकूया. थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि मग काढायचं. अशा पद्धतीने हे जे बाहेरचं कव्हर आणि हा जो असा बेसचा पार्ट आहे तो एका चमच्याने काढायचा आहे, तो इझिली निघतो. कढईमध्ये जे तेल शिल्लक होतं त्यातच आपण हे कांदा सोलून टाकणार आहोत, म्हणजे एक एक पदर वेगळा करणार आहे कांद्याचा. तुम्ही डायरेक्ट उभा चिरून कांदा घेतला आणि तो तळून घेतला तरी चालतो, पण त्याच्यापेक्षा टेस्टला हा छान लागतो. आणि आपण पारंपरिक पद्धतीने पाहतो त्यामुळे ते भाजताना चुलीवर वगैरे भाजलं की ते आमची वेगळीच लागते जायला. अशा पद्धतीने हा कांदा ऑलरेडी भाजलेला आहे, पण 1-2 मिनिटं त्याला परतून द्यायचे. पदर सेपरेट करत राहायचे. आता आता मी हा कांदा पण काढून घेते. पाहू शकता आता हा मसाला तर तयार झालाय. आता हा थोडासा थंड होऊन द्यायचा आणि मग मिक्सरमधनं काढायचं आहे. पण तोपर्यंत आपल्या ज्या डाळी आहेत त्या थंड झाल्यात, त्या काढून घेऊ मिक्सरमधनं. मिक्सरच्या भांड्यात सगळ्यात पहिले ह्या भाजलेल्या ज्या डाळी आहेत त्या थंड झाल्यात आणि मग घातल्यात. आणि आता ह्या फिरून घेऊया. तुम्ही पाहू शकता अशी पावडर फॉर्म होते. आणि थोडेसे डाळिंबी आहेत त्या तशा राहिल्या तरी चालतील, कारण त्या शिजल्यानंतर दाताखाली आल्यावर छान लागतात. आपण भाजून घेतलेला मसाला आहे. सगळ्यात पहिला तर कांदा, त्याच्यानंतर हे जे खोबरं आहे हे, हिरवी मिरची, आलं लसूण, डाळी आणि धनजिरा हे सगळं टाकायचंय वाटण्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमटीसाठी कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर वापरायची. याने आमटीला कलर छान येतो आणि चव पण भारी लागते. हे सगळं मी आता पाणी आधी सुक्कच वाटायचंय आणि 1-2 फेऱ्या घेतल्यानंतर भांड्याला मग पाणी ओतायचं. पाहू शकता अशा पद्धतीने ओबड धोबड पेस्ट तयार होते. अशी वापरली तरी पण चालते, पण थोडं पाणी घालून वाटली की ते अजून आमटी एकजीव होण्यासाठी किंवा मिळून येण्यासाठी चांगली वाटते. पाणी घालूया थोडं गोडभर. पाणी खूप जास्त घालायचं नाही, कारण हा मसाला आपल्याला पुन्हा तेलात परतवायचा आहे. त्यामुळे नॉर्मल पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं. चेक करूया झालंय की नाही. अजून 1-2 रोटेशन घेऊ, म्हणजे आपले मसाला आहे तो सुद्धा रेडी आहे आमटीसाठी.
झालाय आपला मसाला. आता आपण फोडणी देऊ. आमटीला फोडणी द्यायची त्याच वेळेस एक तांब्याभर पाणी मी गरम करायला ठेवले, कारण आमटीसाठी गरमच पाणी वापरायचं. आमटीसाठी मी 3 पळ्या तेल घालून घेते कढईत आणि तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचे. कुठली आमटी असेल तर तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं, रेग्युलरच्या भाज्यांपेक्षा असतं. जर 2 चमचे वापरत असाल तर 2.5-3 चमचे वापरायचे, मग तरी चांगली येते. चांगलं तापलं की त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी टाकून घ्यायची आणि मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा. मोहरी टाकायची की नाही हे ऑप्शनल आहे, मला आवडती म्हणून मी टाकली. तुम्हाला नसेल टाकायची तर डायरेक्ट कढीपत्ता टाकू शकता. आणि हे जे वाटण बनवले त्याच्यामध्ये घालून घ्यायचे. वाटणातले सगळे जिन्नस आपण भाजूनच घेतले होते, त्यामुळे पटकन भाजून होते. मसाल्यांना जास्त वेळ लागत नाही परतायला. असं कडेने तेल सुटायला लागलं मसाल्याला की याच्यामध्ये पावडरचे मसाले टाकायचे. वाटणात आपण हिरवी मिरची वापरली आहे त्यामुळे लाल तिखट तर काही टाकणार नाही होत, पण थोडीशी हळद, एक अर्धा चमचा आणि गरम मसाला. जर तुम्हाला गरम मसाला पण वापरायचा नसेल तर तुम्ही जे आपले काळी मिरी, जिरी आणि लवंग असतात त्या खोबऱ्याबरोबरच भाजून घ्यायच्या आणि वाटणात टाकून द्यायच्या वाटून, त्या पण चांगल्या लागतात. पण पावडर अवेलेबल होती म्हणून मी पावडर टाकली. आणि ह्याच वाटणात आता ही जी आपण भाजणी करून घेतलेली त्याची जी पिठी काढून घेतली ओबडधोबड ती टाकून घ्यायची आणि छान परतून घ्यायची 1-2 मिनिटं. तुम्ही पाहू शकता एकजीव झालाय आपला मसाला आणि ती जी पिठी होती ती, आणि वास पण खूप छान येतोय परतल्यानंतर. अशा पद्धतीने हा मसाला आणि वाटण आणि पीठ भाजून झाले की याच्यामध्ये गरम पाणी ओतून घेणार आहोत. पाणी ओतताना जरा हळूहळू ओतायचे. पाहू शकता पाणी ओतल्यानंतर ना हे एकजीव करून घ्यायचे. गॅस थोडा मोठा करून एक खळखळीत उकळी काढून घ्यायची आमटीला. आणि आता पाणी ओतल्यानंतर आमटी किती झाली आपली याच्या हिशोबाने आपल्याला मीठ टाकायचंय आमटीमध्ये. तर मी 1 चमचा भरून मीठ टाकून घेते. गरम पाणी वापरलं होतं त्यामुळे आमटीला लगेचच उकळी फुटली. पाहू शकता आमटीला चांगली खळखळून उकळी आली. एकदा पळीने चेक करायचंय आमटीचा घट्टपणा, पातळपणा किती आपल्याला किती हवी. जर तुम्हाला आणखी पातळ हवी असेल तर पाणी ओतायचं आणि घट्ट हवी असेल तर थोडी शिजू द्यायची. परंतु याच्यामध्ये बाजरीचं पीठ आहे आणि भाजकी डाळ आहे त्यामुळे थंड झाल्यावरती आमटी आळते म्हणजे तिला घट्टपणा येतो आपोआप. त्यामुळे ठेवताना ही थोडी पातळच ठेवायची, थंड झाल्यावरती आपोआप घट्ट होणार. 2 मिनिटं शिजून द्यायची आणि गॅस बंद करायचा. अशा पद्धतीने आपली शिंगोरी आमटी तयार झाली. अशा पद्धतीने तयार आहे आपली गरमागरम अशी शिंगोरी आमटी. ही आमटी तुम्ही सूप म्हणून सुद्धा पिऊ शकता, खूप पौष्टिक आहे.
आणि भाकरी बरोबर चुरून खाल्ली तर ती आणखीनच टेस्टी लागते। हिवाळ्यात एकदा तरी खावी अशी आमटी आहे ही। तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा।